नमस्कार सगळ्यांना, जयेश व्लॉगचं तुमचं परत स्वागत. तर आज मी पाणीपुरी बनवणार आहे. एकटा का बहीण नाही, त्यावेळेस एकटा पाणीपुरी बनवणार आहे. म्हणजे तिने रेसिपी सांगितली मला आणि मी आता सगळं करणार आहे. तर बघा तुम्ही कशी मी पाणीपुरी बनवतो. चला. तर सर्वात आधी आपण पाणीपुरीचं तिखट पाणी बनवू. तर त्यासाठी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना आहे. तर आपण त्याने आता तिखट पाणी बनवू. लोकांना आधी मी कुकिंग चॅनल ओपन करतोय. तर त्यात थोडं पाणी टाकू आपण. तर ती पेस्ट बनवून झालेली आहे, रेडी झालेली आहे. आता अंदाजे पाणी, काळं मीठ आणि चाट मसाला टाकू थोडा. जशी रेसिपी तिने सांगितली तसं मी तुम्हाला सांगतोय, म्हणून बनवतोय मी तसं. तर गोड पाणी बनवण्यासाठी चिंच आहे, म्हणजे 15-20 मिनिटं अगोदर चिंच भिजायला घातलेले पाण्यात. तर ते आपण आता स्मॅश करू. हात धुतले होते का? टेस्ट पाहिजे की नाही. तर आता चिंचेच्या पाण्याला गाळून आपण गोड पाणी बनवू. तर चिंच ते गाळून आपण पाणी केलेलं आहे. गोड पाण्यासाठी आपण त्यात साखर टाकू आणि ते गॅसवर. तर आता ते गोड पाणी होतंय आणि बटाटे ते उकळत आहेत. तर ते बटाटे उकळण्यापर्यंत आपल्याला थांबावं लागेल, कारण की रगडा त्यातच बनवला. रगडा तर थोडं थांबावं लागेल, टाईम लागेल त्याला. बघू आता. तिखट पाणी पण झालं आहे, त्याला थंड व्हायला मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे. आणि गोड पाणी होतं आहे, आता गॅसवर आहे. बटाटे पण उकळत आहेत. तर झालं आहे सगळं. आता थोडाच वेळ लागेल फक्त आणि पाणीपुरी रेडी होईल. तर बघत राहा, बनते पाणीपुरी, बनते. येतो तुला कांदा कापता? ऐसा पूरी बीची खूप मेहनतीने कांदा कापलाय त्याने. तर उकळलेले बटाटे आपण काढून घेतलेले. आता आपण त्यांना सोडू. तर बटाटे सोलता व्हिडिओ कॉल आला आणि एक हावरी आहे, म्हणजे माझी बहीण आहे दुसऱ्या नंबरची, म्हणजे मोठी माझं. ती खूप हावरी आहे. तर ती बोलते की मला पाणीपुरी पार्सल घेऊन येतो. तिचाच व्हिडिओ कॉल चालू आहे. काय का घरी मला पण पाणीपुरी पाहिजे. नाही भेटणार, सॉरी. मी येते, मला फ्रीज मध्ये काढून ठेव. नाही. तर गाईस, पाणीपुरी रेडी झालेली आहे. आता मी मम्मीला टेस्ट करायला देतो आणि विचारतो कशी झाली, कशी ती. काही आवडायला घ्या वरती. पाणीपुरी खायची मस्त. बघू कशी बनवली बाबूनी. आता जादू जादू. जेवण मस्त बनवली. मी आता परत खाते. चांगली झाली. हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो आता. आणि आम्ही आता जरा पाणीपुरी खातो. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. एकदम सुंदर झाली पाणीपुरी.